तर पुन्हा एक ब्लॉग मित्रांनो, आज आपण आलतो श्री जडाई माता मंदिर रेवगाव जालना, नाही का. डोंगरावरती देवी आहे आणि एवढ्या जागेत नाही का फेमस आहे. पाठीमाग रोडचं काम पण चालू आहे आणि टायमिंग पण भरपूर झालाय. आपण नाही का थोडं लवकर मध्ये ब्लॉग शूट करू, त्यानंतर आपण घराकडे निघणार. हे ते एंट्री गेट आहे श्री जडाई माता मंदिर रेवगाव म्हणून जालना. त्यानंतर इकडं या पायऱ्या, इथं साधू संतांचे घर आहे. पहिल्यांदा राहत होते इथं, आता पण राहते पण आता कोणीच नाही इथं. एक छोटसे नंदी इथं आपले, हे बघा ही देवी. इकडं डोंगर. आता इथून तर काही नाही आहे, जास्त प्लेस वाटत नाही खाली, नाही का. ज्यावेळेस आपण तिथं वर जाईल ना त्यावेळेस तुम्हाला खालचं व्ह्यू दाखवतो मी. वरती फार वर आहे, जेवढ्या पायऱ्या चढायच्या त्यानंतर वर जायचं. इथं खदान टाईप आहे, पावसाळ्यात पाणी वगैरे असतं इथं थोडस. पायऱ्या भरपूर आहे. इथं लोक नाही का असं मन्नत मागितात आणि जर मन्नत पूर्ण झाली असं म्हणलं जातं इथं की नाही का बोकड्या वगैरे कापवतात इथं. मन्नत वगैरे मागवतात. समजा कोणाचं दुखायला लागलं की आई यांना नीट कर, मी तुझ्या दर्शनाला येईल, बोकड्या कापवल. बघा किती खाली, आणि रोड बघा, तो रोड तर दिसत पण नाही इथे. हेच आहे इकडे प्लेस बघा, कोणतरी आहे इथं. सगळ्यात पहिले चप्पल काढतो, दर्शन करू. दर्शन केलं. इथं त्या आईचे वाहन आहे. गेट लावेल इथं, गेट उघडा नाही. बघू शकता आतमध्ये, बघा ही आई आहे जड्याची देवी. त्यानंतर इकडे काय बघू, रमेश पाटील ब्लॉग म्हणून आता जस्ट ब्लॉग टाकलेला मी संभाजीनगर, नाही VLOG. बघा जा माझे ब्लॉग, तुला आठवण करीत राहील मी. ब्लॉग मध्ये तर येणारच तो, आता कस काय विषय. इकडं खाली काही देव आहे का? नाही एवढंच आहे का? वरती जाऊ शकतो समजा, त्यानंतर वरती जाऊन बघतो काय कस काय. काहीच नाही, स्टुडिओ सगळं बंद पडलं सध्या. एवढं सबस्क्राईब कस काय झालं? 60 के झाले डायरेक्ट. कस काय असं व्हिडिओ टाकत होतो मी. कोणते व्हिडिओ टाकत? बघू युट्यूब मध्ये, युट्यूब मध्ये. अरे असेच मी म्हणजे लोकांची कॉपी पेस्ट करत होतो. हा म्हणजे माझे स्वतःचे पण लय मोठे होते, भरपूर व्हायरल गेले ते. मग पप्पा एक दिवस बोलले अभ्यास करत नाही, असं लगेच राग सगळं डिलीट करून टाकलं. 10-12 व्हिडिओ. तुला याचे हे नाही आलं का? व्हिडिओ कुठपर्यंत गेला? 4.3 के 4000 जणांनी बघितले. 2.4. मग चॅनल तो हे नाही झालं का, मोनोटाईज नाही झालं का? नाही ना, वॉच टाइम नव्हता तेवढा. वॉच टाइम किती झाला? मग सगळं डिलीटच करून टाकले मी. युट्यूब स्टुडिओ मध्ये जा ना, वॉच टाइम किती दाखवते ना. 2 वर्ष अगोदर शेअर. हा जाणं पडतं.
भरपूर झालता फर्स्ट टाइम, पण नंतर व्हिडिओ डिलीट करून टाकलेले मोठे, काहीच नाही राहिलं मग नंतर. लाईफ टाइम ना, लाईफ टाइम 365 कर. आता काहीच नसतं एवढा. 100% चॅनल मग तो ग्रोथ झाला तो करायला पाहिजे होतं, पण यार या लोकांचं जे टाकायचं ना ते व्यवस्थित नसतं. लोकांना कॉपी पेस्ट आलेच पाहिजे ना, चॅनल रिजेक्ट होतं बघ. त्यामुळे स्वतः तेवढं होईल तेवढं करायचं. होय, स्वतःच करायचं यार, लोकायला आमिर बनायला लागलो आपण साले. वरती आईला लागलं मग बघा वरतून येऊ बघा, हा कसला येतोय कडक एक नंबर. हे आपला भगवा. नंतर वरती कळस आहे बघा, लाईट आहे वरती, भगवा पण आहे. हा त्यानंतर दादा भेटले होते. दादा म्हणे माझं पण युट्यूब चॅनल म्हणे, तुम्ही कुठले? म्हणलं मी जालन्याच आहे, माझं पण युट्यूब चॅनल आहे म्हणे, पण पप्पा बोलले की अभ्यास कर हे कर, त्यामुळे मी स्टॉप केलं म्हणे. पण तो ब्लॉग नव्हता बनवत, तो लोकांचे व्हिडिओ टाकत होता नाही का. त्याला म्हणलं बाबा स्वतः एडिटिंग करून टाकायचा, बरोबर का. स्वतः म्हणजे जी मजा आहे ती लोकांकडे थोडी. म्हणलं तुम्ही आता बघन म्हणे तू नवरा डबल चाली करून म्हणे. म्हणलं ठीक आहे चाली कर. त्याने मला माझी आयडी घेतली, सॉरी माझं युट्यूब चॅनल सर्च केलं, तो यार मस्त व्हिडिओ असते नाही का. यार बनवतोय मी, थोडेसे राहिले म्हणलं सबस्क्राईब. आता दादांना भरपूर सपोर्ट केला म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिलीनं आतापर्यंत. इथून समोर पण सपोर्ट करणार म्हणलं, त्याचा काही वाद नाही नाही का. तर हे एक असं छोटस देवीचं मंदिर आहे बघा. आणि त्यानंतर आपण जाऊ इकडं नाही का. इकडं बघू काय इथं काहीतरी कुत्रे वगैरे नाही का, छोटे छोटे पिल्ले कुत्र्यांचे. हे वडांना जे हे असतं ना आईचं, ज्यावेळेस वडांना मन्नत मागितली त्यावेळेस हे वडांना दोऱ्या गुंडाळतात बघा, वाईट दोरी असते ती. त्यानंतर इथं देव आहेत बघा कोणते तरी, बघू शकतो तुम्ही. देव आहेत दगडांची. हे इथं तर नंदी आहे, इथं नंदी आहे आपली. त्यानंतर एकूण काय इथं स्वयंपाक घर नाही का. आता समजा मन्नत वगैरे पूर्ण झाले ना त्यावेळेस हे स्वयंपाक घर आहे. लोक इथं येतात, साहित्य सगळं आतमध्येच असते याच्या नाही का. भगुने टोपले वगैरे सगळे जे सामान लागतंय समजा स्वयंपाक करायला ते सगळं आतमध्येच असतं. इकडून जाऊन बघू आपण. काही दिसतच नाही आतमध्ये, सगळा अंधार आहे, लाईट काही सगळा अंधार. त्यानंतर आपण इकडून तुम्हाला दाखवतो व्ह्यू नाही का कसा येतो. एक नंबर व्ह्यू येतो इथून. इकडून पण रोड आहेत. इकडून हा रोड आहे ना, हा रोड त्या तिथं टच होतो. इकडून पण निघता येतं. त्यानंतर हा पण आता याचं बांधकाम चालू आहे तर नाही का, बरेचसे इकडून प्रवास करतात. त्यानंतर समोर एक छोटस तळ पण आहे तिकडे. इकडं रान आहे समजा, इकडं रान आहेत. इथं पाणी वगैरे नाही का, पाणी वगैरे प्यायसाठी हौद आहे. आता पाणी आहेत का नाही काय माहिती. आणखी बी पाणी बघा, कंपल्सरी पाणी असतं इथं. त्यानंतर इकडून बघा, इकडून येऊ एक समोरच्या कॅमेरा मी तुम्हाला बॅक कॅमेरानं दाखवतो की कसलं खतरनाक वाटतं इथं नाही का. इथून पुरं कम्प्लीट येत नाही, थोडस पाठीमागे जातो आणखी. हे बघा
असं एक मंदिर आहे, डोंगरावरतीच आहे. समोर तिकडं पण डोंगर आहेत. इकडे आपला हायवे रोड आहे, घनसावंगी मेन रोड आहे, हायवे रोड नाही का. असं ह्या टायमिंगला इथले जवळपास ती पोरं येते इथं बसायला निवांत. इथं बसण्यासाठी सुविधा पण केली. ती गाडी आली बघा दर्शनासाठीच. असं एक छोटस मंदिर आहे. इथून पायऱ्या लागतात असं जाऊन तिथपर्यंत पायऱ्यात. खाली पण आले दर्शनासाठी, इकडे पण दर्शनासाठी गाडी येते एक. त्यानंतर मी निघालो होतो घराकडे. थँक्यू सो मच. असा आहे आपला एक छोटासा ब्लॉग. तर ब्लॉग पूर्ण बघणारच तुम्ही, त्यात काही वाद नाहीये. लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. 1K व्हायला थोडेसे बाकी.